तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सास्ती येथील मुख्याध्यापकाची बदली रद्द करण्याची मागणी। हिंगणघाट तहसीलदार यांना ग्रामस्थांचे निवेदन। हिंगणघाट तालुक्यातील सास्ती जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद ढगे यांच्या संभाव्य बदलीच्या निर्णयाचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा ठराव एकमुखाने संमत केला आहे। यासाठी सास्ती गावातील नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांनी थेट शाळेच्या गेटसमोर उभे राहून नारेबाजी केली। जोपर्यंत ढगे सरांची बदली स्थगित होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नसल्याचा निर्णय पवित्रा शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आहे। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी हिंगणघाट तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित शिक्षकांची बदली स्थगित करण्याची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। स्वागत आहे। आपण पोहना सर्कल मध्ये सास्ती या शाळे जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो। या ठिकाणी 2 ते 4 दिवसापासून जवळपास 5-6 दिवसापासून इथे शाळा बंद असल्यामुळे या ठिकाणी आपण आलो। या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी गावातील नागरिक आहे। या ठिकाणी विद्यार्थी आहे, बघा या ठिकाणी विद्यार्थी आहे। मात्र आपण विद्यार्थी जाणून घ्या इथले शिक्षक जे आहे ते बदली न यासाठी काय सांगाल बापू? इथून तुझे शिक्षक गेले, काय सांगाल? आम्हाला ढगे सरच पाहिजे, तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही। अच्छा, ढगे सरच पाहिजे नव्हती तोपर्यंत तू शाळेत जाणार नाही। तुमची काय मागणी होती बापू? तुम्हाला शिक्षक गेले, तुम्हाला काय वाटते याबद्दल? ढगे सरच पाहिजे नव्हती। अच्छा, या ठिकाणी आपल्यासोबत नागरिक सुद्धा आहे, आपण त्यांची सुद्धा जाणून घ्या। काय सांगाल भाऊ, इथे जे शिक्षक आहेत तुमची मागणी होती की इथे शिक्षक थांबल्यामुळे काय सांगाल तुम्ही? ते ढगे सर गेले आमचे, त्याच्यामुळे आम्हाला दुःख होत आहे। त्याच्यामुळे आम्हाला तेच हे सत्र तरी पूर्ण तरी घ्यायला पाहिजे नव्हतं, कारण बदली करायची आहे तर उन्हाळ्यात केली तर ठीक आहे, पण मध्यंतरी सत्रात विद्यार्थ्याचं नुकसान होते। त्याच्यामुळे हे सत्र कंप्लीट करायसाठी तर ढगे सरांची आवश्यकता आहे, त्याचीच मागणी आमची आहे। पुऱ्या गावकऱ्याची, विद्यार्थ्यांची तेच इच्छा आहे। विद्यार्थी तर म्हणत आहे की ढगे सर नाही आहे तर आम्ही शाळेतच जात नाही बुवा, कारण त्यांची मनस्थिती डागमगलून आहे, त्यांची शिकण्याची इच्छा कमी झाली आहे। त्याच्यामुळे काय नाही तर प्रशासनानं विद्यार्थ्यांची भावना जाणून ढगे सरांची इथं पूर्वरत कार्यरत करावे अशी आमची गावकऱ्याची सगळ्याची इच्छा आहे। सास्ती या आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो। या ठिकाणी महिला सुद्धा आहे, विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आहे। मात्र या ठिकाणी आपण महिला आहे त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल, जे शिक्षक होते इथून बदली न व्हासाठी इथं महिला आहे, आपण त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगाल काकू? माझं म्हणणं एकच आहे की आम्हाला फक्त आमचे ढगे सर वापस द्या, बस एवढेच मागणी आहे आमची। कारण ते आमच्या शाळेत एक आधारस्तंभ होते आणि आज मुलं आणि आमची शाळा जी झाली आहे ते आमच्या ढगे आज आमची शाळा इतक्या दूर पोहोचली आणि हे मधातच जे बदली केली तर हे शासनाचं चुकलेलं आहे, असं करायला नव्हतं पाहिजे।